आज या ठिकाणी हा जो सत्कार करण्याचा कार्यक्रम आहे, म्हणजे याच्या अगोदर सुद्धा खूप स्तुत्य उपक्रम आझाद रिक्षा चालक संघटनेने राबवले आहेत की राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं आणि त्यामुळे मराठी माणूस चिडला. मराठी माणूस चिडल्याच्या नंतर हे सगळे एकत्र गोळा झाले आणि त्याचा निषेध करण्यासाठी एक विशाल मोर्चा सरकारच्या विरोधामध्ये तयार झाला आणि फ्लोरा फाउंटन या चौकामध्ये जमा झाले. आणि त्याची बातमी अशी होता एवढा मोठा प्रचंड समुदाय जमा झाला, या बाजूने चारी बाजूने लोक जमा व्हायला लागली आणि घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे निघाली. तर तो मोर्चा पोलीस बळ ताकद वापरून तो मोर्चा उधाळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र हे जे सत्याग्रही होते, मोर्चावाले होते, त्यांचा हे इतके आढळ होते की पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना शेवटी मुंबईचे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई यांनी गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि त्या गोळीबाराच्या ह्याच्यामध्ये 106 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करावी लागली आणि त्याची स्थापना झाली. त्यानंतर 1965 मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. याप्रमाणे 1960 पासून 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मुसीबत में जो साथ रहे खड़ा वो हम सबका शफीक भाई सबसे बड़ा. 3 चाकांवर 4 भिंतीचा संसार उभा करणारे माझे तमाम रिक्षा चालक बंधूंनो, खरं म्हणजे बंधूंनो नाही, तुम्ही माझे वडीलधारी आहात. कारण की कुणाचं वय 72 वर्षे, कुणाचं 70 वर्षे, कुणाचं 80 वर्षे. मला तर 32 वर्ष झाले फक्त रिक्षा लाईनीमध्ये. पण आज तुम्हा लोकांना बघून खरं असं वाटतं की माझे पूर्वज आलेत की काय. कारण तुमच्याकडे बघून मला खूप अभिमान वाटतो. मगाशी मी भाऊक झालो होतो ज्यावेळेस दादांचं सांगितलं, एका जणांची स्टोरी सांगितली की करोना काळामध्ये कसे 2 मुलांना गमावलंय. तर मित्रांनो, 3 चाकांवर आपण 4 भिंतीचा संसार उभा केलेला आहे. अभिमानाची गोष्ट आहे ना. अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्या स्वतःसाठी झाल्या पाहिजे. कारण की आपण आपल्या बायकोला, आपल्या आईला, आपल्या मुलांना कधी बसच्या लाईनीत थांबवलं का? कधी नाही. त्यांना शाळेला, कॉलेजला, बायकोला माहेराला आपणच घेऊन जातो ना. बरोबर आहे का नाही? जहागीरदार आहोत आपण, कमी नाहीये. आणि हाच आपला अभिमान आहे आणि हाच आपला स्वाभिमान आहे. मुझे ये बात कहने में बड़ी फ़ख्र की महसूस होता है. हमारे आज़ाद जो रिक्शा संकल के शफी भाई पटेल है, मैं उनके पास बहुत पहले से रिक्शा पासिंग करता हूं, लेकिन उन्होंने कल जो 1 मई को कामगार दिन के एतबार से पुराने उम्र दराज रिक्शा वाला का उन्होंने सत्कार किया. मुझे बहुत खुशी होगी कि हमारे लिए कोई रिक्शा संगठन किसी ने किया नहीं, बल्कि एक आदमी किसी कंपनी में काम करता है, जब रिटायर होता है उसकी कितनी इज्जत होती है, लेकिन हमारे लिए कुछ भी नहीं. तो मैं शफी भाई का भी बहुत शुक्रिया अदा करता हूँ. आइंदा भी वो इसी तरह से रिक्शा वाले की हिम्मत अफजाई करते रहे. आता मी त्यांचा एक बाईट ऐकला की एक अशी व्यक्ती होती की जे 67-68 पासून करतायत, पण आजपर्यंत त्यांना कुणी एवढा मान दिला नाही जो आझाद रिक्षा संघटनेने दिला. इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी घेतला, तर त्यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. त्यांच्या कार्यालाही शुभेच्छा देते. पुणे शहर अध्यक्ष मधुकर यादव साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा केली की 1 मे निमित्ताने किंवा महाराष्ट्र दिनानिमित्ताने आपण आपले जे रिक्षा चालक आहेत यांच्यासाठी एखादा कार्यक्रम उपक्रम आपण राबवावा. तर कोणत्या प्रकारचा उपक्रम आपण राबवायला पाहिजे याबाबत चर्चा केली असता
शेवटी मी हा निर्णय दिला की आपण आजपर्यंत जे करत आलो प्रत्येक वेळेला वेगवेगळे काही ना काही कार्यक्रम घेत आलेलो आहोत. तर या वेळेला आपण पुण्यातील जे ज्येष्ठ रिक्षा चालक आहेत जे म्हणजे 60 या वयाच्या पुढे आहेत आणि आज आपल्या सोबत आपल्या आजूबाजूला जे काही वरिष्ठ ज्येष्ठ रिक्षा चालक बसलेले आहेत. आमुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. मी शफीक पटेल, आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष. आपण 1 मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे पुण्यातील ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सन्मान व सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये आपण 20 ज्येष्ठ रिक्षा चालकांचा व 2 महिला रिक्षा परवानाधारकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केलेला आहे. आणि हा कार्यक्रम खूपच चांगल्या प्रकारे आयोजित केला गेला आणि सर्व रिक्षा चालकांनी व इतर रिक्षा चालकांनी सुद्धा व आमचे काही प्रवासी आहेत, महिला प्रवासी आहेत, रिक्षा चालक आहेत, त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाचे व या कल्पनेचे स्वागत आणि कौतुक केलेले आहे.